अजून एक योगायोग नाही पण चांगला क्षण आहे तो म्हणजे आकड्यांनी सांगायचं झालं तर खरं तर तेही आकड्यांचा खेळ कधी कधी त्याला स्टॅटिस्टिकल लाय असाही असतो पण मूर्त स्वरूपात आकड्यांचं सांगायचं झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उभाटा यांच्या मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर 1 चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालोय असा आमचा दावा आहे। याचं कारण मूळ आकडे काय सांगत होते ते नंतर बदलले। आम्ही 84 ते 82 त्यानंतर 2 सहकार्याने आमच्यात पक्ष प्रवेश केला। काँग्रेस सोडून अंधेरीतला अण्णा आणि मलबार मधल्या एका नगरसेवकाने आमच्या मित्राने आम्ही 84 ला झालो आणि आता आकांक्षातही येऊन आम्ही आता त्यांच्या वर मूळ आकड्याच्या गेलो आणि नंबर 1 चा पक्ष मुंबईतला मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही झालेलो आहोत। खरं तर त्याच्याबरोबर ईश्वरजी आमच्या घाटकोपरमधल्या जे मतेताई ही सगळे आमच्यावर जोडली गेली आहेत पण ती त्या अगोदरच्या काळातले नगरसेवक आहेत। असा आकडा आमचा 100 पर्यंत त्या ठिकाणी लवकर गेलाच आहे आणि म्हणून जसं मुंबईमध्ये हा शब्द परवलीचा आहे विशेषतः मूळ मुंबईकराला ते माहिती आहे तो म्हणजे ज्या इमारती दुर्दैवाने इमारतीत राहणाऱ्यांसाठी मी राजकीय हेतूने म्हणतोय त्यात तो राजकीय हेतूने घ्या तो म्हणजे परवलीचा शब्द आहे डेंजरस अँड डिलॅपिलेटेड म्हणजे धोकादायक आणि जीर्ण। उभाटा शिवसेनेची मुंबईतली हालत ही धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे। डेंजरस अँड डिलॅपिलेटेड धोकादायक यासाठी कारण मुंबईकरांच्या विरोधी मुंबई सणांच्या विरोधी हिंदुत्व विरोधी बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधी भूमिका घेतल्यामुळे ते डेंजरस आहे धोकादायक आहे आणि जीर्ण या अर्थाने की त्या आता जहाजामध्ये कोणी राहूच पाहत नाहीये आणि म्हणून ज्या जहाजात कोणी राहत नाही सगळे या भूमिका ज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे स्वतःहून बाजूला जात आहेत म्हणून धोकादायक आणि जीर्ण हेच वर्णन उभाटा सेनेचं होईल। मोठ्या प्रमाणात उभाटाचे काही लोकप्रतिनिधी आज पहिला अंक आम्ही त्यातला टाकलाय। जरा नाट्यक्षेत्र आणि सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे 3 अंकी नाटकातला पहिला अंक आज तायडेजी आणि आकांक्षाताईंच्या रूपानं आपण पाहिलाय। जे तुमच्या मनात आहे समोरच्यांच्या मनात धडकी भरलेला आहे तो दुसरा अंक काही दिवसात बघूच आणि तिसरा अंक समारोप। पण आमची भूमिका तीच आहे मुंबईकर आणि मुंबईचा विकास मुंबईकर मराठी माणूस मुंबईचा विकास आणि देशहित याच्याशी 1% आम्ही प्रतारणा करण्याचा मुद्दाच नाही। कार्यपद्धती आमची ठरली आहे देव देश आणि धर्मासाठी या कार्यपद्धतीवर आम्ही काम करू। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात काल ज्याचा उल्लेख काल नाही परवा केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंनी केला मुंबईच्या विकासासाठी
भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या सरकारने मुंबईत 7 लाख कोटीच्या विकास कामांची सुरुवात केली आहे आणि म्हणून नम्रतेने सुद्धा आव्हान आहे, महाविकास आघाडीतल्या लोकांना आव्हान आहे, तुम्ही काय केलं सांगा किंवा चर्चेला या. आणि ज्यावेळेला मी जीर्णावस्था धोकादायक बरोबर म्हणली त्यावेळेला उभाटा सेनेतून 50 नगरसेवक आमच्या मित्रपक्षाबरोबर अगोदर गेलेच आहेत. आणि त्यामुळे आता मुंबईकरांची सेवा या एकाच मुद्द्यावर आम्ही पुढे काम करत राहू